तर बघा मित्रांनो की आपण रसल वायपर म्हणजेच गोवणाचा ते साप पकडला होता, तर त्याला आता आपण रिलीज करतो एका निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तो दिसतोय. तर तो जीव वगैरे बाहेर काढतोय आणि बघू शकता त्याची डोळ्याची बावली कशी आहे. डोळ्याची बावली बघा उभी आहे, मोठ्या नागपुड्या, त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं आणि संपूर्ण शरीरभर अशा शिक्क्यांच्या रांगा 3 आहेत बघा. तपकिरी, त्याला काळपट आणि पांढरे किनार असलेल्या शिक्क्यांच्या रांगा आहेत बघा त्या. याचं इंग्रजी नाव रसल वायपर, मराठीमध्ये घोणस, हिंदीमध्ये चित्ती, तसंच शास्त्रीय भाषेमध्ये डाबोया रसेली. तर हा वायपर कुळातील साप आहे बघा मित्रांनो, आणि आपण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेलं आहे. तर तो आता निघून जाईल. धन्यवाद.